काय देणार? सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची केस सुप्रीम कोर्टात चालणार आहे. बरेच आमदार घर वापसी करायला लागलेत. अजित पवारांची हालचाल तशी आहे. चर्चा तर माध्यमामध्ये आहेत त्या पद्धतीच्या किंवा कार्यकर्त्यामध्ये आहेत, पण माझं मत आहे त्यावेळेला जंगल पेटलेलं होतं, या राज्याला आग लागली होती, त्यावेळी हा बिबट्या पळून गेला होता आणि आता जंगलाची आग मतदारांनी विझवलेली आहे मोतरूपी पाऊस पाडून. आणि अशा परिस्थितीत पुन्हा शिकार करायला हा बिबट्या माघारी आला तर इथला सच्चा राष्ट्रवादीचा सैनिक आहे तो भित्रेल आणि घेऊ नये अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता ज्या पद्धतीची विधानसभा आहे, आता काही दिवसांनी आचारसंहिता लागेल, काय वाटते आता लाडकी बहीण आलेली आहे, काय या योजनेचा कितपत फायदा होईल? नाही, निश्चितपणानं पुढं सरकारच चालवता येऊ नये अशा पद्धतीचं धोरण या महिन्या 2 महिन्यामध्ये राबवण्याचं जाता जाता या भारतीय जनता पार्टीचं धोरण दिसतंय. आणि ही लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना आहे, ही लाडकी बहीण योजना नाही अशा पद्धतीची चर्चा सर्वसामान्य माणसाला. काय वाटते विधानसभेला काय होईल? विधानसभेला 200 पार 200 पार 100% आघाडीचे तेवढे आमदार निवडून. पण आघाडी आता शिवसेना स्वतंत्र लढाई तयारीत त्या पद्धतीने सर्वे चालू आहे, काँग्रेस त्या पद्धतीनंच वाटचाल करते. कसं वाटतं, कसं बघताय तुम्ही? नाही, असं काही होणार नाही. त्यांनी कितीही देव पाण्यामध्ये घातले तरी हे सर्व एकत्रित मिळून लढणार आणि 200 पार ह्या महाराष्ट्रामध्ये होणार हे सामान्यातल्या सामान्य माणसाची आता खात्री झालेली आहे. आता जी महाराष्ट्रात प्रश्न आहे, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे वाद सुरू आहेत, त्यामुळे अजून वातावरण चिघळत चाललं आहे. आजच पवार साहेबांनी सांगितले की मणिपूरसारखी अवस्था महाराष्ट्राची होऊ शकते. तर काय कसं बघता, काय करणं अपेक्षित आहे? हे वातावरण शांत कसं होईल? नाही, निश्चितपणानं याचा औषध या राज्यामध्ये कोणाकडे असेल तर ते पवार साहेबांकडे आहे. पण ह्यांना वाटत होतं आम्ही सगळ्यांनाच खेळवत ठेवू, ओबीसी नाही, मराठा समाजालाही, आणि त्याचा फायदा राजकीय पद्धतीनं करून घेऊ. पण या राज्यातल्या सगळ्या नेत्यांचं सर्वसामान्य माणसाचंही मत झालं आहे की पवारसाहेबच ह्याच्यावरती मार्ग काढू शकतात आणि तो मार्ग माझ्या मते केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. केंद्र सरकारच्या हातामध्ये सध्या आज उद्धव ठाकरेंकडे मराठा समाजाची लोक गेली होती, काल शरद पवारांकडे गेली होती की तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा की तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं म्हणताय की वेगळं आरक्षण द्यायचं म्हणताय, काय भूमिका असणं अपेक्षित आहे? तुम्ही चळवळीत काम केलेलं आहे. नाही, निश्चितपणानं एवढा त्यामध्ये अभ्यास माझा या दोन्ही समाजाच्या बाबतीमध्ये झालेला नाही. आता ओबीसी समाजाला पूर्वी आरक्षण 92-93ला मंडल आयोगाच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्याच ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं. मग आता काय मार्ग काढणं हे राज्यकर्त्यांच्या हातामध्ये. आता केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, ते काय मार्ग काढू शकतात किंवा उद्या राज्यामध्ये सरकार बदललं तर आमची आघाडी काय भूमिका त्यामध्ये घेऊ शकते त्यावरती निश्चितपणानं. पण हे वंचित आणि सर्वसामान्य गोरगरीब जे ज्यांना उपेक्षित आहेत यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही सगळ्या समाजाची माझी भूमिका आहे. प्रकाश आंबेडकरांनी पवारांवर टीका केलेली आहे. मी ती काय पाहिली नाही, पाहिली की त्याच्यावरती मी हे देईन. लोकसभेनंतर आता विधानसभेची पण जबाबदारी तुमचं होती, कसं पाहता येईल? नाही, निश्चितपणानं या जिल्ह्यामधल्या किमान 11 पैकी 10 जागी सत्तांतर झालेलं तुम्हाला निश्चितपणानं दिसेल. तुम्ही त्यात असणार आहे? बघूया, तिकीट मिळालं की तुमच्या कृपेने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.